नमस्कार मित्रांनो, क्रिकेट विश्वमध्ये तुमचं मनापासून स्वागत। IPL 2026चा थरार सध्या शिगेला पोहोचला आहे। यंदाच्या मोसमात गोलंदाजांची अक्षरशः धुलाई होत असून फलंदाज एकामागून एक शतके ठोकत आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत IPL 2026 मध्ये आतापर्यंत कोणी शतकी खेळी करून मैदानावर आग लावली आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला कोणत्या फलंदाजाची पारी आवडली ते आम्हाला कमेंट करून सांगा। मित्रांनो, नुकताच काल गुजरात आणि RCB यांच्यात सामना पार पडला। या सामन्यात गुजरातच्या साई सुदर्शनने जबरदस्त 100 धावांची खेळी केली। त्यानंतर गुजरात टायटन्स विरुद्ध अहमदाबादच्या मैदानावर टिळक वर्माने आपली ताकद दाखवून दिली। अवघ्या 45 चेंडूत 8 चौकार 7 षटकारांची आतषबाजीसह नाबाद 101 धावांची तुफानी खेळी करत त्याने या मोसमातील एक सर्वात वेगवान शतक साजरं केलं। यानंतर मुंबई इंडियन्सकडून खेळताना क्विंटन डी कॉकने पंजाब किंग्स विरुद्ध वानखेडे स्टेडियमवर 60 चेंडूत 112 धावांची शानदार खेळी केली। जरी मुंबईने हा सामना गमावला असला तरी डी कॉकच्या या शतकाने चाहत्यांची मने जिंकली। हैदराबादचा यंग डायनॅमो अभिषेक शर्मा अभिषेकने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध अवघ्या 68 चेंडूत नाबाद 135 धावा कुटल्या। हे या मोसमातील आतापर्यंतचं सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे। त्याच्या 27 षटकारांनी प्रेक्षकांचे डोळे दिपवले आहेत। या यादीत पहिलं नाव येतंय ते म्हणजे CSKच्या नव्या स्टारचं संजू सॅमसन। संजूने यंदाच्या मोसमात एक नव्हे तर 2 शतकं ठोकली आहेत। पहिले शतक दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेपॉकवर नाबाद 115 धावांची खेळी, हे या मोसमातील पहिलं शतक होतं। दुसरे शतक नुकतंच मुंबई इंडियन्स विरुद्ध वानखेडेवर 54 चेंडूत नाबाद 101 धावा करून त्याने इतिहास रचला। संजू आता रोहित आणि विराटच्या पंक्तीत जाऊन बसला आहे। या IPL मध्ये आतापर्यंत 5 शतके मारली आहे। मित्रांनो, अजून या हंगामात कोणता खेळाडू शतक झळकावू शकतो? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा।